हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा एक सुंदर अशी कविता घेऊन येत आहे. हे लेखन पाठवले आहे योगेश पाटील यांनी, राईट, अंमळनेरहून. चला तर ऐकूयात मग. कवितेचं नाव आहे कुणी देव माणूस होईल का. खूप सुंदर असं लेखन आपल्या अनुभवातून योगेश पाटील सरांनी केलं आहे. तर कवितेतनं ते एक छोटासा संदेश, एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे की कुणी देव माणूस येईल का. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख सुख, राईट, गोडवा दुरावा नेहमी चालू असतो. तर अशा खूप साऱ्या परिस्थितीमध्ये कुणी देव माणूस येईल का ह्या धर्तीवरती, आपल्या आयुष्यात, आपल्या परिवारात, ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे, विचारण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर ऐकूयात मग. कुणी देव माणूस होईल का. कुणी असा येईल का शिकून जाईल कसं जगायचं. कुणी असा येईल का शिकून जाईल कसं जगायचं. परका असो की आपला, सगळ्यांची कसं वागायचं, सगळ्यांशी कसं वागायचं. एकाच छताखाली राहतात सगळे, पण एकमेकांची ओळख कधी होईल का. एकाच छताखाली राहतात सगळे, पण एकमेकांची ओळख कधी होईल का. माणसाचा गर्व तोडण्यासाठी कुणी या युगात येईल का. कुणी ह्या युगात येईल का. स्वार्थ आणि मोहाच्या दुनियेपासून कुणी लांब घेऊन जाईल का. स्वार्थ आणि मोहाच्या दुनियेपासून कुणी लांब घेऊन जाईल का. आयुष्य जगायचं असतं कसं याची शिकवण कोणी देईल का. याची शिकवण कोणी देईल का. सगळीच माणसे असतात सारखी, हे ध्यानात सर्वांच्या येईल का. सगळीच माणसे असतात सारखी, हे ध्यानात सर्वांच्या येईल का. आयुष्य आनंदात जगायचं असतं, हे शिकवून कोणी जाईल का. हे शिकवून कोणी जाईल का. दीनदलिताला बघून कधीतरी मानवाला दया येईल का. दीनदलिताला बघून कधीतरी मानवाला दया येईल का. माणसाचा झाला हैवान, पुन्हा माणूस कधी होईल का. पुन्हा माणूस कधी होईल का. माय बापाला म्हातारपणी मुलगा साथ देईल का. माय बापाला म्हातारपणी मुलगा साथ देईल का. भाऊ भावाचा, मुलगा बापाचा दुःखात आधार होईल का. दुःखात आधार होईल का. डोळ्यासमोर वाईट घडताना माणसाला राग येईल का. डोळ्यासमोर वाईट घडताना माणसाला राग येईल का. माणसाला माणसात आणायला कुणी देव माणूस होईल का. माणसाला माणसात आणायला कुणी देव माणूस होईल का. कुणी देव माणूस होईल का. थँक्यू सो मच. खूप सुंदर असा मेसेज, संदेश देण्याचा प्रयत्न केला योगेश पाटील सरांनी, है ना. म्हणजे ते सांगण्याचा प्रयत्न करतात की माणसातलं माणूस पण कुठेतरी हरवलंय, है ना. गर्दीत माणसे दिसत आहे, पण माणूस कुठे दिसत नाही, है ना. ह्या कवितेतनं सरांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच सर. खूप सुंदर असा संदेश, मेसेज तुम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्या कविता फक्त ऐकू नयेत, लाईक करू नये. एका टायमाला लाईक नका करा, पण कवितेतनं ज्या गोष्टी, जे संदेश तुम्हाला भेटत आहे ते जगण्यात, त्या आचरणात तुम्ही नक्कीच आणा, जिथून एक सुंदर सभ्य समाजाची निर्मिती नक्कीच होणार. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. पुन्हा एकदा नवीन कवितेसोबत भेटूयात योगेश पटेल ऑफिशियल या चॅनलवरती. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.